शिऊर तलावाच्या मोजणीसाठी ₹12,000 जमा. उपोषणाचा धसका. भूमी अभिलेख करणार मोजणी. तलाव बुजवणाऱ्या दाजींचे धाबे दणाणले. तलाव अतिक्रमण मुक्तीच्या उंबरठ्यावर. बातमी निलंगा तालुक्यातील शिऊर येथून. तालुका निलंगा, जिल्हा लातूर. मौजे शिऊर येथील गट क्रमांक 164 मधील शासकीय गायरान क्षेत्रावरील पाझर तलावाच्या कथित अतिक्रमणाचा मुद्दा अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी सुरू करण्यात आलेल्या आमरण उपोषणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतल्यानंतर ग्रामपंचायतीने भूमी अभिलेख विभागाकडे गट क्रमांक 164 ची मोजणी करण्यासाठी ₹12,000चे चलन भरले आहे. त्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसात मोजणीची तारीख निश्चित होण्याची शक्यता असून तलावाची हद्द प्रत्यक्ष मोजणीत स्पष्ट होणार आहे. मोजणीत पाझर तलावाच्या जागेवर अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आल्यास ते हटवण्याची तात्काळ कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे तलावाच्या जागेवर अतिक्रमण करून बांधकाम करणाऱ्या शिऊरचे दाजी यांचे धाबे दणाणले आहेत. सीईओंच्या निर्देशानंतर प्रशासनाची हालचाल. शिऊर येथील पाझर तलावावर अतिक्रमण करून गूळ उद्योग उभारण्याचा प्रयत्न झाल्याच्या तक्रारीची जिल्हा परिषद प्रशासनाने दखल घेतली आहे. जिल्हा परिषद लातूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या निर्देशानुसार गटविकास अधिकारी पंचायत समिती निलंगा यांना तलावाची सीमा निश्चित करून अतिक्रमण आढळल्यास ते हटवण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार सुमारे 3 एकर क्षेत्रफळाच्या पाझर तलावात मोठ्या प्रमाणावर मुरुम व खडकाचा भराव टाकून तलाव बुजवण्यात आला आहे. त्यानंतर संबंधित जागेवर गूळ उद्योगासाठी बेसमेंट, लोखंडी पिलर आणि पत्र्याचे शेड उभारण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 1200 ते 1500 ब्रास भरावाचा दावा. 3 मीटर उंच भराव. या प्रकरणात 29 मे 2026 रोजी त्रिसदस्यीय चौकशी समितीने पोलीस बंदोबस्तात प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली होती. चौकशी समितीच्या पाहणीत तलावात अंदाजे 1200 ते 1500 ब्रास मुरुम व खडकाचा भराव करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच सुमारे 3 मीटर उंच, 60 मीटर रुंद आणि 100 मीटर लांबीचा भराव असल्याचे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे. या भरावावर गूळ उद्योगासाठी बांधकाम करण्यात आल्याचेही चौकशीत समोर आल्याचे सांगण्यात आले आहे. 60 ते 65 वर्षांचा तलाव. कृषी विभागाकडूनही महत्त्वाची नोंद. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हा पाझर तलाव तब्बल 60 ते 65 वर्षांपासून अस्तित्वात आहे. शेतकरी, जनावरे तसेच भूजल पुनर्भरणासाठी हा तलाव महत्त्वाचा जलस्रोत असल्याचे चौकशी समितीसमोर सांगण्यात आले. कृषी विभागानेही हा तलाव 1972 पूर्वीचा असल्याचे पत्राद्वारे नमूद केले आहे. त्यामुळे तलावाच्या अस्तित्वासह त्याची मूळ हद्द आणि सरकारी नोंदी तपासण्याला आता विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गौण खनिज एवढ्या मोठ्या प्रमाणात आले कुठून? चौकशी दरम्यान भरावासाठी वापरण्यात आलेल्या मुरुम व खडकाबाबत शिऊरच्या दाजी यांच्याकडून वेगवेगळ्या चौकशीत वेगवेगळी माहिती देण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गौण खनिज तलाव परिसरात कसे आणण्यात आले, त्यासाठी आवश्यक परवानग्या होत्या का आणि महसूल विभागाकडे त्याची नोंद आहे का याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मोजणीचा निकाल ठरवणार पुढची दिशा. श्री डी. वाघ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत, जिल्हा परिषद लातूर यांनी गटविकास अधिकाऱ्यांना गट क्रमांक 164 ची भूमी अभिलेख विभागामार्फत अधिकृत मोजणी करून घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार ग्रामपंचायत शिऊरने तालुका भूमी अभिलेख कार्यालय निलंगा येथे मोजणी शुल्कापोटी स्टेट बँक ऑफ इंडिया निलंगा शाखेत ₹12,000 भरले असून चलनाची प्रत भूमी अभिलेख कार्यालयात जमा केली आहे. ऑनलाईन मोजणीची तारीख 2 ते 3 दिवसात कळवण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीने संबंधित प्रशासनाला पत्राद्वारे दिली आहे. अतिक्रमण सिद्ध झाले तर कारवाईचा मार्ग मोकळा. मोजणी अहवालात पाझर तलावाच्या जागेवर अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आल्यास महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 53 तसेच शासन निर्णय दिनांक 12 जुलै 2011 नुसार
अतिक्रमण निष्कासित करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता संपूर्ण गावाचे लक्ष भूमी अभिलेख विभागाच्या मोजणीकडे लागले आहे. मोजणी अहवालात नेमके काय निष्पन्न होते, तलावाची अधिकृत हद्द कुठपर्यंत आहे आणि कथित अतिक्रमण किती आहे, यावर पुढील कारवाईची दिशा ठरणार आहे. उपोषणाच्या दबावानंतर प्रशासनाची ठोस हालचाल. प्रशासनाकडून वेळेत कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांच्या आदेशाने छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष शेख सलमान यांच्या नेतृत्वाखाली आणि मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 10 ऑगस्ट 2026 पासून छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. उपोषणादरम्यान निलंगा पंचायत समिती कार्यालयातील अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन ग्रामपंचायतीने मोजणी शुल्क भरल्याचे तसेच 2 ते 3 दिवसात मोजणीची तारीख कळवण्यात येणार असल्याचे पत्र दिले. त्यानंतर प्रशासनाच्या या कारवाईच्या पार्श्वभूमीवर उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले. आता नजर मोजणीवर. तलाव व परिसर, शेती, अतिक्रमण किती निघणार? शिऊरच्या पाझर तलावाच्या मोजणीसाठी शुल्क भरले गेल्याने प्रशासनाने अखेर कागदोपत्री हालचालींना वेग दिला आहे. मात्र मोजणी करून केवळ अहवाल तयार न करता अतिक्रमण सिद्ध झाल्यास प्रत्यक्ष निष्कासनाची कारवाई करावी अशी मागणी तक्रारदारांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे शिऊरच्या पाझर तलावाचा हा वाद आता निर्णायक वळणावर आला असून भूमी अभिलेख विभागाच्या मोजणी अहवालाकडे संपूर्ण ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. कायदा लाईव्ह बातमीसाठी संपादक सौदागर मोहम्मद रफी. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.